काका कोयटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. आमदार काळेंच्या पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित. माजी नगरसेवक जनार्दन कदमही राष्ट्रवादीत. आमदार आशुतोष काळेंची मोठी खेळी. आमदार काळेंच्या व्यासपीठावर काका कोयटे यांची होणार एंट्री. नगरपालिका निवडणूक होणार रंगतदार. कोल्हे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांची अडचण वाढणार. कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून अतिशय रंगतदार घडामोडींनी वेग घेतला असून बुधवारी सकाळी 11 वाजता कृष्णे मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी आमदार आशुतोष काळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार आशुतोष काळेंनी लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आपल्या कोपरगाव शहरामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक, एक प्रतिष्ठित व्यापारी, सहकार क्षेत्रामध्ये किंवा पतसंस्था फेडरेशनमध्ये जे राज्याच्या लेवलला नाही, देशाच्या लेवलला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचं नाव झालेलं आहे. अशा आपल्या कोपरगावातील प्रतिष्ठित नागरिक आदरणीय काकासाहेब कोयटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे आपल्या सर्वांची म्हणजे तुम्ही मला अधिकार दिलेले, तरी एकदा आपण सर्वांनी हात वर करून सहमती या ठिकाणी द्यावी अशी विनंती करतो. दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर घेऊ. तसेच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे इच्छुक अनेक होते. आपल्याकडे मंदारजी पहाडे हे इच्छुक होते, सुनील भाऊ गंगुले हे इच्छुक होते, कृष्णाजी आढाव हे इच्छुक होते आणि वीरेनजी बोरावके हे 4 लोक आपल्याकडे इच्छुक होते. बरोबर ना? आपण तुमचे नाव घेते असे 4 इच्छुक उमेदवार होते आणि 4ही इच्छुक उमेदवारांनी इच्छा व्यक्त जरी केली असेल, गेल्या वर्ष, 1.5 वर्षापासून, 2 वर्षापासून अनेक लोकांची भेट घेत असतील, सगळ्यांची विचारणा त्यांनी केली, आम्ही उभे राहू का, आपली सहमती असेल का. 1.5 वर्षापासून ते मेहनत घेत असताना सुद्धा त्यांनी शेवटी जो निर्णय आपल्याला करायचा आहे तो सुद्धा त्या चौघांनी मला अधिकार दिला. तर त्यांनी सहमती दिल्यामुळं आज आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे आदरणीय काका यांच्यासाठी आपण घोषित करतोय आहे असं मानून आता त्यांचा प्रवेश घेऊ. आणि आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहे. लवकरच उद्या किंवा परवा आपण नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत. तर त्याला सुद्धा आपण, अनेकांची इच्छा आहे, मला कल्पना आहे काय, मी काल लग्नामध्ये होतो, आपले सर्वांचे फोन दिसू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काल परवापासून आपल्या सर्वांचे फोन चालू आहेत, आपल्या सर्वांना भेटायचं आहे, आपल्या सर्वांच्या भावना मला कळत आहे.
काय शेवटी निवडणूक 9 वर्षानंतर होती आणि इतकी तयारी लोकांची झालेली का व आता मला उभं राहायचं नगरात सेवक व्हायचं, त्या भावना मला समजत आहेत. पण शेवटी कोणाला एकाला उमेदवारी भेटली आणि पार्टी म्हणून तो उमेदवार आपला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली तर तो उमेदवार चांगल्या मताने निवडून येऊ शकतो. आणि निवडून होत असताना निवडणूक ती त्या पद्धतीने होत असताना सर्वांची मेहनत असते, सर्वांचं त्याच्यामध्ये काय म्हणतात पाठबळ असतं, म्हणून तो आपला उमेदवार निवडून येत असतो. ठीक आहे, आज कोणाला या निवडणुकीमध्ये संधी मिळालेली, कोणाला मागच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली, पण कोणी नाराज नव्हता. पुढे आपल्याला संधी येणार आहे आणि नुसती नगरपालिका नाही, अनेक ठिकाणी आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे ठीक आहे, अपेक्षा सगळ्यांची असणार आहे, कोणी नाराज न राहता माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सर्वांनी मला भरघोस मताने निवडून आणलेले, माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही आणलंय ना. तर त्या पद्धतीने सर्व जी काही जबाबदारी आहे किंवा जे काही आपलं भविष्य काही करायचं असेल तर आपण माझ्यावर विश्वास ठेवून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करावं. जशी जशी संधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी देणार आहे. त्यामुळे कोणी त्या ठिकाणी असं काही चलबिचल करायची गरज नाही एवढी विनंती करतो. आणि आता आपण काकांचा प्रवेश घेऊया अशी घोषणा करतो. माझे 2 शब्द थांबवून झाले. सर्व पत्रकार बंधू, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू, आज एका माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगामधून मी जात आहे आणि या प्रसंगी आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मी गेली 50 वर्ष राजकारण समाजकारणामध्ये आहे. बरोबर 1975 साली मी राजकारणामध्ये प्रवेश केला. 10 वर्ष सातत्याने युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर सहकार चळवळीत प्रवेश केल्यामुळे राजकारणापासून थोडासा अलिप्त झालो. त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो. माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची संधी सुद्धा आपण सर्वांनी दिली आणि ती संधी सुद्धा जी दिली, मला आठवतं 18 डिसेंबरचा तो दिवस. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न होतं आणि स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब अचानक माझ्या घरी आले. नगराध्यक्ष पदाचा विचार सुद्धा कुठं केलेला नव्हता. काळेसाहेब माझ्या घरी आले, त्यांनी मला सांगितलं, आता तुमच्या पत्नीचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज व्हायचा. पोलीस साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. म्हणजे मनातही नव्हतं आणि काळेसाहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले, माझ्या पत्नीला घेऊन गेले. घरी पाहुण्यारावळ्यांची गडबड. आज त्या काळेपरवानांनी मला पुन्हा संधी दिली. आजच नाही, काळे परिवाराचा आहे. आपला कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना नेहमी आवडतं. इतरांच्या बाबतीत मी काही बोलत नाही. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आशुतोष दादांनी मला आग्रह करून सांगितलं होतं, आता तुम्ही या नगराध्यक्षपदाचा आमच्याकडून अर्ज भरा, आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष करतो. परंतु आयुष्यामध्ये वेळ घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो. आणि मला आठवतं 1975 साली जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला आणि समता पतसंस्थेची स्थापना 1986 साली केली. 75 नंतर 10 वर्षांनी 85 साली मी एका भारतातल्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो. अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिष आहे, दिल्लीला गेलो होतो. त्या ज्योतिषाने त्यांना मला सांगितलं होतं, तुम्हाला राजयोग, तुम्ही जोपर्यंत 50 वर्ष राजकारण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला तो योग नाही. आज बरोबर 50 वर्ष 25 वर्ष मला थांबावं लागलं आणि 25 वर्षामध्ये सुद्धा सारखे मनामध्ये विचार यायचे, आपण गावाकरता काही केलं पाहिजे. मग राजकारण न करता सुद्धा गावाकरता काय काय करता येईल ते करायचा प्रयत्न मी निश्चितपणे गेल्या 25 वर्षामध्ये केलेला आहे. हे करत असताना
कोपरगावविषयी प्रेम, कोपरगावविषयी जिव्हाळा, कोपरगावच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोपरगावची बाजारपेठ वाढली पाहिजे या भावनेनं व्यापारी महासंघ असेल, प्रेरणा मंदिर असेल, समता परिवार असेल याच्या माध्यमातून मी सातत्यानं सामाजिक काम करीत राहील. हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. म्हणजे अनेक सहकार्याची साक्षीदार आहे. तुम्ही हेही सगळ्यांना सांगत होतं आपल्याला राजकारणात आता जायचं नाही, केलं तेवढं राजकारण पुरेसं आहे आपलं. परंतु गेल्या वर्ष 2 वर्षापासून सातत्यानं कोपरगावचे अनेक लोक मला येऊन भेटायचे आणि सांगायचे की आता सारखं तुमच्यासारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि मी जेव्हा महाराष्ट्रावर फिरायचो, दादांनी आता सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी आमची पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा खजिनदार आहे. अनेक वेळा मला असंही म्हटलं जायचं, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहात, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करता, तुम्ही कशाला आता गावाचं राजकारण करा. परंतु शेवटी गाव ते गाव आहे मित्रांनो. जगामध्ये कुठेही जरी गेलं, जसं म्हणतात की घाड इकडं ते आकाशी चित्त तिची पिल्लापाशी. मी कोणत्याही प्रदेशातल्या गावाला गेलो, उत्तर राज्यातल्या गावांना गेलो, महाराष्ट्रातल्या गावाला गेलो, तर माझ्या मनामध्ये यायचं आपलं हे गाव असं का होऊ नये, परदेशामध्ये जर धूळ नाही तर ती आपल्या गावातच का असावी. ती धूळ दूर करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आशुतोष दादांनी नक्की केलेलं आहे. तर मग अशा आशुतोष दादांना आपण साथ का देऊ नये. एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी आणलेला आहे, त्याचे आपण सुद्धा सहकारी का होऊ नये असा विचार मनामध्ये यायचा. परंतु पुन्हा विचार मनामध्ये यायचा की आपण राजकारणात पडायचं का. घरी सुद्धा वेळोवेळी चर्चा व्हायची. घरी सुद्धा सगळे म्हणायचे तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. परंतु मला जर डायबिटीस जरी असला मित्रांनो, अनेक लोक मला विचारतात तुम्ही एवढं फिरता. मित्रांनो, माझा वर्षाचा प्रवास बरोबर 1 लाख किलोमीटर आहे. म्हणजे दररोज जवळपास 250 ते 350 किलोमीटर सहकारी पतसंस्थांच्या कामाकरता मी सातत्यानं फिरत असतो. सहकारी चळवळीचे सुद्धा लोक मला विचारतात तुम्ही एवढा प्रवास करून आले, थोडा आराम करा, तुम्ही थकत नाही का. पण तुम्ही सगळ्यांना सांगायचो, सगळे माझे सहकारी भेटले, कार्यकर्ते भेटले की माझा थकवा आपोआप दूर होतो, मला थकवा जाणवत नाही. मित्रांनो, मला गेले 45 वर्षापासून डायबिटीस आहे. दिवसातून 3 वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं डॉक्टर साहेब, 2 वेळा गोळ्या घ्यावं लागतं. पण ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे डायबिटीसचा कुठलाही त्रास मला अद्यापही झालेला नाही. आणि मला वाटतं तुमचं सगळ्यांचं आता जेव्हा मी प्रेम पाहतो, हा डायबिटीस माझ्यापासून नक्की आता बाजूला पडेल. आणि हे काम करत असताना मी दादांना कालही सांगितलं, दादा मला काल डायरेक्ट मी ऐके ना 2-3 दिवस सातत्यानं दादांचा धर्मभाऊचा मला सातत्यानं आग्रह होता. तुम्हाला भीती एक वाटत होती, जर 4 उमेदवार तुमच्याकडे आहेत, मी प्रवेश केला मला संधी देते, बाकीचे काय म्हणतील तुमचे दादा कार्यकर्ते एवढे उदार मनाचे आहेत, एवढे दिलदार मनाचे आहेत. मंदार असो, सुनील भाऊ असो, वीरेन असो, कृष्णा असो, मी सकाळपासून पाहतो कुणी एका नव्या पैशाचं सुद्धा आढावा घेतलेला नाही. सगळ्यांनी दादा मला एकच सांगत होते की दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा आहे. हे माझ्यावर सुद्धा तुम्ही मंडळी प्रेम दाखवलेले, हे प्रेम मी विसरू शकत नाही. आणि या प्रेमातून उतरे होण्यासाठी जेव्हा तुम्ही मला नगराध्यक्षपदाची संधी द्या, नगराध्यक्षपदाची संधी मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे. फक्त ती संधी रेकॉर्ड ब्रेक मताने आपण साधून दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर माझ्या जोडीला सगळे नगरसेवक दिले पाहिजे. 30 नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे, त्या दिवशीच मला आनंद होईल. आणि हे देत असताना मी सगळ्यांच्या घरी येणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. जे काही आपल्यातले नाराज असतील त्यांची सुद्धा मी स्वतःहून समजूत करेन. मला कोणताही कमीपणा कधी आतापर्यंत वाटलेला नाही. सगळ्यांची समजूत काढायला मिळेल. फक्त प्रश्न असा पडलेला आहे दादा, मला सकाळपासून फोन एवढे इनकमिंग फोन चालू आहे की तुमच्याकडे ही इनकमिंगची लाईन लागणार आहे दादा. तेव्हा किती जणांना संधी द्यायची आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय न होता. मला खात्री आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना काळे परिवार आतापर्यंत नक्की संधी देत आलेला आहे. सतीश कृष्णानी
किती निष्ठावान आहे काळे परिवाराचे. त्याच्यामुळे सतीश शेठ तुम्हाला कधी काळे परिवाराने सोडलेलं नाही. असे निष्ठावान कार्यकर्ते काळे परिवाराला मिळाले आहेत आणि त्या परिवारामध्ये त्या पक्षामध्ये माझा समावेश झाला, माझा प्रवेश झाला, त्याचा मित्रांनो मला अतिशय आनंद होत आहे. या पुढचं माझं आयुष्य केवळ कोपरगाव आणि कोपरगावकरांकरता हे माझं याच्यापुढचं आयुष्य मित्रांनो समर्पित राहील. फक्त हे करत असताना दादांनी मी कालही सांगितलं, काल जेव्हा अजितदादांसमोर आमचं बोलणं झालं, पण दादा मी नगरपालिकेमध्ये छोट्या मोठ्या कामाकरता काही फारसं येणार नाही. तुमचे जे बाकी नगरसेवक जे आहेत त्यांना ती कामाची पूर्ण संधी आपण देऊया, त्यांना स्वातंत्र्य देऊया. मला मोठे मोठे जे कामं असतील, मुंबईहून निधी आणायचं असेल, त्या निधीचं नियोजन कसं करायचं, ते कामं व्यवस्थित कसे करून घ्यायचे, ज्या नियोजनामध्ये कोपरगाव शहर आतापर्यंत कमी पडलेलं आहे. कसं कमी पडलं लक्षात घ्या. निधी आणला स्विमिंग पूल करता, कुठं झाला तो स्विमिंग पूल, क्रीडांगणाकरता निधी आणला, कुठे गेलं ते क्रीडांगण, एसटी स्टँड बांधलं गेलं, कसं बांधलं गेलं एसटी स्टँड. या सगळ्या निधीचं आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन करण्याकरता जरा मला एक टीम द्या. तर काय नाव द्यायचं ते आपण बघू. आमचे व्यापारी महासंघाचे काही मित्र आहेत, काही आपल्याकडे क्रीडा संघटना आहे, त्यांच्या सहकार्याची आपण मदत घेऊ, लायन्सची क्लबची आपण मदत घेऊ. अशा ज्या विविध सामाजिक संघटना आहेत, तुमचं बार असोसिएशन आहे गावामध्ये साहेब, अशा कामामध्ये कोणी अडचणी आणणार नाही याची तुम्ही त्याच्यामध्ये दखल घ्या, कायदेशीर दखल. आणि ते काम कायदेशीर कसं होईल तुमच्या सरकारने सुद्धा दखल घेतली पाहिजे. सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, आतापर्यंत पत्रकारांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे, अतिव प्रेम केलेलं आहे. अति नाही म्हणणार, अति म्हटलं की त्याचा गैरअर्थ काढतो. अतिव प्रेम केले. मी जो काही सहकारी संस्था चळवळीमध्ये आहे तो सगळ्या पत्रकारांमुळे आहे. माझ्या छोट्या छोट्या बातमीला सुद्धा राज्य पातळीवर तुम्ही प्रसिद्धी देता, आमचं मूवी टीव्हीवर त्याला प्रसिद्धी देतो. असंच प्रेम कोपरगाव करता माझ्यावर ठेवा. मी काम करीत राहणार आहे. काम करीत असताना चुका माणसाकडूनच होतात. मी सुद्धा माणूस आहे, हा जो काम करतो तोच चुकतो. आता कामच करायचं, कामच करायचं म्हणजे त्याचा सुद्धा काही अर्थ काढू नका. आपल्याला या कोपरगाव करता निश्चितपणे काम करायचं आहे मित्रांनो. आणि आशुतोष दादांच्या सहकार्यानं, आशुतोष दादांचं सरकार दरबारी किती वजन आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे. त्या वजनाचा उपयोग करून घेतो. कोपरगाव हे गाव किमान नगर जिल्ह्यामध्ये तरी 1 नंबरचं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला पालकमंत्र्यांची सुद्धा नक्की साथ मिळणार आहे. पालकमंत्र्यांचे दादांचे जसे संबंध आहेत तसे माझे पण काहीतरी आहेत ना. पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं, दादांच्या सहकार्यानं जवळ पाहिजे. तर दादांच्या मदतीनं आणि सन्माननीय माजी आमदार अशोकराव काळे असतील, पुष्पताई काळे असतील, चैतन्य काळे असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण कोपरगाव एक चांगलं गाव उभं. मला आठवतं 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा एक इथं कार्यक्रम घेतला होता मेक इन इंडिया नावाचा, त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं कोपरगावचं पोपटाऊन करायचं. परदेशामध्ये जसं पोपटाऊन नावाचं गाव आहे तशा पद्धतीचं कोपरगाव आपल्याला निश्चितपणे करायचं आहे. कोपरगावचं गाव पण आपल्याला जपायचं आहे. कोपरगावमध्ये सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे, कोपरगावमध्ये साहित्य परिषद झाली पाहिजे. अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू. आणि सर्वधर्मीय कोपरगाव हे सर्वधर्मीय गाव आहे. हा सर्वधर्मीयपणा बरोबर आहे सत्ताबाई, हा सर्वधर्मीय जे काही आपलं वातावरण आहे. हा मेहमूदभाई सत्ताबाई गए आम्ही हमारे साथ सद्दाम भाई थे ना, इसलिए उनका नाम आता है. महमूद भाई आपकी मदद से ये गांव का जो एकोपा है वो भी हमें कायम रखना है. बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण आपलं मार्गक्रमण निश्चितपणे चालू करू. उमेदवार दादा 1-2 दिवसात जाहीर करतील. जरा सगळ्यांना एकच सांगतो, कुणाच्या उमेदवारीबाबत माझा अजिबात अट्टहास असणार नाही. तुम्ही आणि तुमचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, सुनील असेल, मंदार असेल, कृष्णभाऊ असेल, वीरेन असेल,
किंवा आणखी जे कोणी नगरसेवक आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे, डॉक्टर गर्जे साहेब आहेत, सतीश कुबाणे आहेत, सतीश श्रीकृष्णने आहेत, त्यांच्या सगळ्या मदतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर द्याल त्या टीमबरोबर तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास साध्य करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन. आणि तुम्हालाही शब्द देतो आणि कोपरगावकरांनाही मी शब्द देतो की आपल्या स्वप्नातलं कोपरगाव आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या सहकार्यानं मी निश्चितपणे करून दाखवेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव. व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते सतीशजी कृष्णारी, ज्यांना समाजकारणाचं राजकारणाचं खूप चांगलं विजन आहे, जे डॉक्टर अजय गर्जे, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव, शहराध्यक्ष सुनीलजी गांगुले, ज्यांनी माझ्याकरता मोठ्या मनानं आपली नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागं घेतली. त्यामध्ये वीरेन बोरावके, कृष्णा आढाव, मंदार पहाडे, सुनीलजी गांगुले, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले रमेश गवळी, आत्ताच माझ्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गेल्या अनेक दिवसापासून दादा कोपरगावात हमखास निवडून येणारा उमेदवार कोण याच्यामध्ये ज्यांची गणना केली जायची ते आमचे सहकारी जनाभाऊ कदम, माझ्या शेजारी बसलेले या सगळ्या माझ्या प्रवेशामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, पडद्यावर राहून काम करणारे सन्माननीय धर्मभाऊ बागरेच्या, आमचे व्यापारी नेते बाबा कुबाळे, काळेपांतीशी पिढ्यानपिढ्या संबंधित असलेले आमचे दुसरे व्यापारी नेते अजित भाऊ गव्हाडे, राजेंद्रजी फुलपकर, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर भाऊ डागा, किरणा मर्चंट असोसिएशनचे एकच मिनिट. हॅलो. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू, आज एका माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगामधून मी जात आहे आणि या प्रसंगी आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मी गेली 50 वर्ष राजकारण समाजकारणामध्ये आहे. बरोबर 1975 साली मी राजकारणामध्ये प्रवेश केला. 10 वर्ष सातत्यानं युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर सहकार चळवळीत प्रवेश केल्यामुळे राजकारणापासून थोडासा अलिप्त झालो. त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो. माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची संधीसुद्धा आपण सर्वांनी दिली आणि ती संधीसुद्धा जी दिली, मला आठवतं 18 डिसेंबरचा तो दिवस. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न होतं आणि स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब अचानक माझ्या घरी आले. नगराध्यक्षपदाचा विचारसुद्धा कुठं केलेला नव्हता. काळेसाहेब माझ्या घरी आले, त्यांनी मला सांगितलं, काका तुमच्या पत्नीचा नगराध्यक्षपदाकरता अर्ज भरायचा. पोले साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. माझ्या मनातही नव्हतं आणि काळेसाहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले, माझ्या पत्नीला घेऊन गेले. घरी पाहुण्यारावळ्यांची गडबड आणि आज त्या काळे परिवाराने मला पुन्हा संधी दिलेली आहे. आजच नाही, काळे परिवाराचं मन खरं एवढं मोठं आहे. आपला कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना नेहमी आवडतं. इतरांच्या बाबतीत मी काही बोलत नाही. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आशुतोष दादांनी मला आग्रह करून सांगितलं होतं, काका तुम्ही या नगराध्यक्षपदाचा आमच्याकडून अर्ज भरा, आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष करतो. परंतु आयुष्यामध्ये वेळ यावी लागते, वेळ यावा लागतो. आणि मला आठवतं 1975 साली जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला आणि समता पतसंस्थेची स्थापना 1986 साली केली. 75 नंतर 10 वर्षांनी 85 साली मी एका भारतातल्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो होतो. अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिषी आहे, दिल्लीला गेलो होतो. त्या ज्योतिषाने दादा मला सांगितलं होतं, तुम्हाला राजयोग तुम्ही जोपर्यंत 50 वर्ष राजकारण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला तो योग नाही. आणि आज बरोबर 50 वर्षांचे योग आहे.
25 वर्ष मला थांबावं लागलं आणि 25 वर्षामध्ये सुद्धा सारखे मनामध्ये विचार यायचे, आपण गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. मग राजकारण न करता सुद्धा गावाकरता काय काय करता येईल ते करायचा प्रयत्न मी निश्चितपणे गेल्या 25 वर्षामध्ये केलेला आहे. आणि हे करत असताना कोपरगावविषयी प्रेम, कोपरगावविषयी जिव्हाळा, कोपरगावच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोपरगावची बाजारपेठ वाढली पाहिजे या भावनेनं व्यापारी महासंघ असेल, किराणा मार्केट असोसिएशन असेल, आमचा समता परिवार असेल, याच्या माध्यमातून मी सातत्यानं सामाजिक काम करीत राहिलो. हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचारसुद्धा मनाला शिवला नव्हता. आमच्या अनेक सहकार्याचे साक्षीदार आहेत. मी नेहमी सगळ्यांना सांगायचो की आपल्याला राजकारणात आता जायचं नाही, केलं तेवढं राजकारण पुरेसं आहे आपल्याला. परंतु गेल्या 1-2 वर्षापासून सातत्यानं कोपरगावचे अनेक लोक मला येऊन भेटायचे आणि सांगायचे, काकासारखा तुमच्यासारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे, नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे. आणि मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरायचो, दादांनी आता सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी आमची पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा खजिनदार आहे. मग अनेक वेळा मला असंही म्हटलं जायचं, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहात, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करता, तुम्ही कशाला आता गावाचं राजकारण करता. परंतु शेवटी गाव ते गाव आहे मित्रांनो. जगामध्ये कुठेही जरी गेलं, जसं म्हणतात की घार हिंडते आकाशे चित्त तिची पिल्लापाशी. मी कोणत्याही प्रदेशातल्या गावाला गेलो, इतर राज्यातल्या गावांना गेलो, महाराष्ट्रातल्या गावाला गेलो, तर माझ्या मनामध्ये यायचं, आपलं एक गाव असं का होऊ नये. परदेशामध्ये जर धूळ नाही तर ती आपल्या गावातच का असावी. ती धूळ दूर करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आशुतोष दादांनी नक्की केलेलं आहे. तर मग अशा आशुतोष दादांना आपण साथ का देऊ नये. एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी आणलेला आहे, त्याचे आपण सुद्धा सहकारी का होऊ नये असा विचार मनामध्ये यायचा. परंतु पुन्हा विचार मनामध्ये यायचा की आपण राजकारणात पडायचं का. घरी सुद्धा वेळोवेळी चर्चा व्हायची. घरी सुद्धा सगळे म्हणायचे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. परंतु मला डायबिटीस जरी असलं मित्रांनो, अनेक लोक मला विचारतात तुम्ही एवढं फिरता. मित्रांनो, माझा वर्षाचा प्रवास बरोबर 1 लाख किलोमीटर आहे. म्हणजे दररोज जवळपास 250 ते 350 किलोमीटर सहकारी पतसंस्थांच्या कामाकरता मी सातत्यानं फिरत असतो. सहकारी चळवळीतले सुद्धा लोक मला विचारतात, तुम्ही एवढा प्रवास करून आले, थोडा आराम करा, तुम्ही थकत नाही का. पण मी सगळ्यांना सांगायचो, सगळे माझे सहकारी भेटले, कार्यकर्ते भेटले की माझा थकवा आपोआप दूर होतो. मला थकवा जाणवत नाही. मित्रांनो, मला गेले 45 वर्षापासून डायबिटीस आहे. दिवसातून 3 वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं डॉक्टर साहेब, 2 वेळा गोळ्या घ्यावं लागतं. ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे डायबिटीसचा कुठलाही त्रास मला अद्यापही झालेला नाही. आणि मला वाटतं तुमचं सगळ्यांचं आता जेव्हा मी प्रेम पाहतो, हा डायबिटीस माझ्यापासून नक्की आता बाजूला पडेल. आणि हे काम करत असताना मी दादांना कालही सांगितलं, दादा मला काल डायरेक्ट मी ऐके ना 2-3 दिवस सातत्यानं दादांचा धर्मभाऊचा मला सातत्यानं आग्रह होता. मला भीती एक वाटत होती, जर 4 उमेदवार तुमच्याकडे आहेत, मी प्रवेश केला तुम्ही मला संधी दिली तर बाकीचे काय म्हणतील. तुमचे दादा कार्यकर्ते एवढे उदार मनाचे आहेत, एवढे दिलदार मनाचे आहेत. मंदार असो, सुनील भाऊ असो, वीरेन असो, कृष्णा असो, मी सकाळपासून पाहतो कोणी 1 नव्या पैशाचा सुद्धा आढावेढा घेतलेला नाही. सगळ्यांनी दादाला माझ्या देखत सांगत होते की दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा आहे. हे माझ्यावर सुद्धा तुम्ही मंडळींनी प्रेम दाखवलेले, हे प्रेम मी विसरू शकत नाही. आणि मग या प्रेमातून उतरणी होण्यासाठी जेव्हा तुम्ही मला नगराध्यक्षपदाची संधी द्याल, नगराध्यक्षपदाची संधी मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे. फक्त ही संधी रेकॉर्ड ब्रेक मताने आपण चढवून दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर माझ्या जोडीला सगळे नगरसेवक दिले पाहिजे. 30 नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे, त्या दिवशीच मला आनंद होईल. आणि हे देत असताना मी सगळ्यांच्या घरी येणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. जे काही आपल्यातले नाराज असतील त्यांची सुद्धा मी स्वतःहून समजूत काढेन. मला कोणताही कमीपणा कधीही आत्तापर्यंत वाटलेला नाही. सगळ्यांची समजूत काढायला मिळेल. फक्त प्रश्न असा पडलेला आहे दादा
मला सकाळपासून फोन एवढे इनकमिंग फोन चालू आहे की तुमच्याकडे ही इनकमिंगची लाईन लागणार आहे दादा. तेव्हा किती जणांना संधी द्यायची आपल्यातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय न होता. आणि मला खात्री आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना काळे परिवार आतापर्यंत नक्की संधी देत आलेला आहे. सतीश कृष्णाने किती निष्ठावान आहे काळे परिवाराचे. त्याच्यामुळे सतीश शेठ तुम्हाला कधी काळे परिवाराने सोडलेलं नाही. असे निष्ठावान कार्यकर्ते काळे परिवाराला मिळाले आहेत आणि त्या परिवारामध्ये त्या पक्षामध्ये माझा समावेश झाला, माझा प्रवेश झाला, याचा मित्रांनो मला अतिशय आनंद होत आहे. या पुढचं माझं आयुष्य केवळ कोपरगाव आणि कोपरगावकरांकरता हे माझं याच्या पुढचं आयुष्य मित्रांनो समर्पित राहील. फक्त हे करत असताना दादांनी मी कालही सांगितलं, काल जेव्हा अजितदादांसमोर आमचं बोलणं झालं, म्हणून दादा मी नगरपालिकेमध्ये छोट्या मोठ्या कामाकरता काही फारसं येणार नाही. तुमचे जे बाकी नगरसेवक आहेत त्यांना ती कामाची पूर्ण संधी आपण देऊया, त्यांना स्वातंत्र्य देऊया. मला मोठे मोठे जे कामं असतील, मुंबईहून निधी आणायचा असेल, त्या निधीचं नियोजन कसं करायचं, ते कामं व्यवस्थित कसे करून घ्यायचे, ज्या नियोजनामध्ये कोपरगाव शहर आत्तापर्यंत कमी पडलेलं आहे. कसं कमी पडलं लक्षात घ्या. निधी आणला स्विमिंग पूल करता, कुठं झाला तो स्विमिंग पूल, क्रीडांगणाकरता निधी आणला, कुठे गेलं ते क्रीडांगण, एस.टी. स्टँड बांधलं गेलं, कसं बांधलं गेलं एस.टी. स्टँड, या सगळ्या निधीचा आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे. आणि ते नियोजन करण्याकरता तर मला एक टीम द्या तुम्ही. त्याला काय नाव द्यायचं ते आपण बघू. आमचे व्यापारी महासंघाचे काही मित्र आहेत, क्लबची आपण मदत घेऊ. अशा ज्या विविध सामाजिक संघटना आहेत, तुमचं बार असोसिएशन आहे गावांदे साहेब, अशा कामामध्ये कोणी अडचणी आणणार नाही याची तुम्ही त्याच्यामध्ये दखल घ्या, कायदेशीर दखल. आणि ते काम कायदेशीर कसं होईल याची तुमच्या सारख्याने सुद्धा दखल घेतली पाहिजे. सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, आतापर्यंत पत्रकारांनी माझ्यावर खूप प्रेम केलेले आहे, अतिव प्रेम केलेले. अति नाही म्हणणार मी, अति म्हटलं की त्याचा गैरअर्थ काढला. अतिव प्रेम केलेले. मी जो काही सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये आहे तो सगळ्या तुम्हा पत्रकारांमुळे आहे. माझ्या छोट्या छोट्या बातमीला सुद्धा राज्य पातळीवर तुम्ही प्रसिद्धी देता, आमचं मोबाईल टी व्हीवर त्याला प्रसिद्धी देतो. असंच प्रेम कोपरगाव करता माझ्यावर ठेवा. मी काम करीत राहणार आहे. काम करीत असताना चुका माणसाकडूनच होतात. मी सुद्धा माणूस आहे. जो काम करतो तोच जो काम करतो तोच चुकतो. काहीच करत नाही, त्याचं काही चुकीचं कारण नाही. आपल्याला कामच करायचं झालं. कामच करायचं म्हणजे त्याचा सुद्धा गैरअर्थ कळू नका. आपल्याला या कोपरगाव करता निश्चितपणे काम करायचं आहे मित्रांनो. आणि आशुतोष दादांच्या सहकार्यानं, आशुतोष दादांचं सरकार दरबारी किती वजन आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे. त्या वजनाचा उपयोग करून घेऊ. कोपरगाव हे गाव किमान नगर जिल्ह्यामध्ये तरी 1 नंबरचं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला पालकमंत्र्यांची सुद्धा नक्की साथ मिळणार आहे. 100%. पालकमंत्र्यांचे दादांचे जे संबंध आहेत त्याचे माझे पण काहीतरी आहेत ना. तर पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं, दादांच्या सहकार्यानं डबल पाहिजे. त्या दादांच्या मदतीनं आणि सन्मान्य माझे आमदार अशोकराव काळे असतील, पुष्पताई काळे असतील, चैताली काळे असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण कोपरगाव एक चांगलं गाव उभं करू. मला आठवतं 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा एक इथं कार्यक्रम घेतला होता मेक इन इंडिया नावाचा, त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं कोपरगावचं पोपटाऊन करायचं. परदेशामध्ये जसं पोपटाऊन नावाचं गाव आहे तशा पद्धतीचं कोपरगाव आपल्याला निश्चितपणे करायचं आहे. कोपरगावचं गाव पण आपल्याला जपायचं आहे. कोपरगावमध्ये सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे, कोपरगावमध्ये साहित्य परिषद झाली पाहिजे. अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू. आणि सर्वधर्मीय कोपरगाव हे सर्वधर्मीय गाव आहे. हा सर्वधर्मीयपणा, बरोबर सद्दामभाई, हा सर्वधर्मीय जे काही आपलं वातावरण आहे. हाँ महमूद भाई, सद्दाम भाई गए आगे. हमारे साथ सद्दाम भाई थे ना, इसलिए उनका नाम आता है. महमूद भाई, आपकी मदद से ये गांव का जो एकोपा है,
वो भी हमें कायम रखना है, बरोबर आहे. त्या पद्धतीनं आपण आपलं मार्गक्रमण निश्चितपणे चालू करू. उमेदवार दादा 1-2 दिवसात जाहीर करतील. दादा सगळ्यांना एकच सांगतो, कुणाच्या उमेदवारीबाबत माझा अजिबात अट्टहास असणार नाही. तर तुम्ही म्हणजे तुमचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, सुनील असेल, मंदार असेल, कृष्णभाऊ असेल, वीरेन असेल किंवा आणखी जे कोणी नगरसेवक आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे, डॉक्टर गर्जे साहेब आहे, सतीश चव्हाण आहे, सतीश कृष्ण आहे, त्यांच्या सगळ्या मदतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर द्याल, त्या टीमबरोबर तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास सार्थ करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. हा तुम्हालाही शब्द देतो आणि कोपरगावकरांना मी शब्द देतो की आपल्या स्वप्नातलं कोपरगाव आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या सहकार्यानं मी निश्चितपणे करून दाखवेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव.